Zee 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी। रोकठोक मध्ये आपलं स्वागत। आज विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालामध्ये राज्य सरकारच्या अर्थ खात्याची आणि जलसंपदा विभागाची पोलखोल करण्यात आली आहे। आर्थिक वर्षाच्या शेवटच्या 2 दिवसात निधी खर्च करण्याच्या सरकारच्या सवयीवर सुद्धा कॅगनं ताशेरे ओढले। सरकारच्या या सवयीमुळे 2012 साली 21,155 कोटी रुपये खर्चच होऊ शकलेले नाहीत। राज्याने मांडलेल्या आर्थिक गणितानुसार राज्यकारभाराचा आर्थिक गाडा चालतोय की नाही हे पाहण्याचं काम कॅग करत असतं। कॅगनं नोंदवलेल्या निरीक्षणांमधून नियोजनातल्या त्रुटी आणि गैरव्यवहार समोर येत असतात। सरकारला धारेवर धरण्यासाठी सुद्धा विरोधकांचं हे एक मोठं अस्त्र असतं। कॅगनं नोंदवलेली निरीक्षणं किती गंभीर आहेत, सरकारच्या धोरणामुळे राज्याच्या तिजोरीचं नेमकं काय नुकसान झालंय आणि कॅगच्या अहवालाची गंभीर दखल घेऊन सरकार काय करणार यासारख्या प्रश्नांचा वेध घेऊया कॅगकडून पोल खोल या खास कार्यक्रमात। आणि सुरुवातीला आपण बघूया आजचा रोकठोक प्रश्न। आजचा प्रश्न आहे, कॅगच्या अहवालातून सरकारी नियोजनाचे पुन्हा वाभाडे निघालेत का? यावर तुम्ही तुमचं रोकठोक मत मांडण्यासाठी www.facebook.com/Zee24 वर जाऊ शकता। त्याचबरोबर 24तास.com वर लॉग इन करून सुद्धा तुम्ही तुमचं मत नोंदवू शकता। कार्यक्रमाच्या शेवटी आपण बघणार आहोत की या विषयावर जनतेने काय कौल दिलाय। आणि सुरुवातीला आपण बघूया की कॅगनं आज सादर केलेल्या अहवालामध्ये नेमकी काय निरीक्षणं नोंदवली आहेत आणि नेमके काय ताशेरे ओढले आहेत। आर्थिक वर्षाच्या शेवटच्या 2 दिवसात निधी खर्च करण्याच्या सरकारच्या सवयीवर कॅगनी ताशेरे ओढलेले आहेत। सरकारच्या सवयीमुळे 2012 मध्ये 21,155 कोटी रुपयांची रक्कम खर्चच झाली नाही असं कॅगनं म्हटलंय। शेवटच्या 2 दिवसांमध्ये खर्च न झालेले 25,298 कोटी रुपये वर्ग करावे लागले असंही कॅगने म्हटलंय। नियोजन विभागाच्या कार्यपद्धतीमध्ये दोष असल्याचा ठपकाही कॅगने ठेवलाय। पाटबंधारे प्रकल्पांच्या किमती अनेक पटींनी वाढल्याचा ठपका कॅगने ठेवलेला आहे। प्रकल्पांच्या किमती वाढूनही 426 प्रकल्प 40 वर्षांपासून अपूर्ण असल्याचं निरीक्षणही कॅगने नोंदवलंय। 426 पैकी 242 अपूर्ण प्रकल्पांचा खर्च प्रचंड वाढला असं कॅगने म्हटलंय। प्रकल्पांचा खर्च 7,215 कोटींहून वाढून तो 33,832 कोटींवर गेला। प्रकल्पांचं मूल्य 26,617 कोटींनी वाढलं। कुकडी प्रकल्प 37 वर्षांपासून रखडलेला आहे। कुकडी प्रकल्प 31 कोटींवरनं 2184 कोटींवर गेला। कृष्णा मराठवाडा प्रकल्प 2382 कोटींवरून 4,845 कोटींवर गेला। कृष्णा मराठवाडा प्रकल्पाची किंमत 5 वर्षात 2,462 कोटींनी वाढली। निम्न दुधना प्रकल्प 28 कोटींहून 1,025 कोटींवर गेला। नांदूर मधमेश्वर प्रकल्प 49 कोटींवरून 866 कोटींवर गेला। तर वाघूर प्रकल्प 12 कोटींवरून 1,183 कोटींवर गेला। निम्न तापी प्रकल्प 142 कोटींवरून 1,127 कोटींवर गेला। तर शेळगाव प्रकल्प 198 कोटींवरून 1,068 कोटींवर गेला। बोधवड प्रकल्प 689 कोटींवरून 1,508 कोटींवर गेला। तर कोयना टप्पा 4 प्रकल्प 49 कोटींवरून 1,140 कोटींवर गेला। सिंचनाच्या असमान निधी वाटपामुळे विदर्भ पाटबंधारे महामंडळाचं, तापी पाटबंधारे महामंडळाचं आणि गोदावरी मराठवाडा महामंडळाचे 3 प्रकल्प 37 वर्षांपासून रखडलेले आहेत।
आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्याबरोबर पुण्याच्या आमच्या स्टुडिओमधून आहेत काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन, त्याचबरोबर ज्येष्ठ कृषी तज्ज्ञ डॉक्टर बुधाजीराव मुळीक, त्याचबरोबर काही वेळातच भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत। तुम्हा सगळ्यांचं स्वागत या चर्चेमध्ये। आपण चर्चेची सुरुवात करणार आहोत बुधाजीराव मुळीक यांच्यापासून। मुळीक साहेब, दरवर्षी कॅगचा अहवाल येतो त्यावेळी चर्चा होते, विरोधक त्याच्यावर काही प्रमाणात टीका करतात। त्या अहवालामध्ये काय नेमके मुद्दे मांडण्यात आलेले आहेत, किती सोयीचे ते मुद्दे आहेत, या सगळ्या गोष्टींचा विचार करून यावेळी विरोधक सुद्धा तितके अग्रेसिव्हली याच्यावर बोलताना दिसत नाहीयेत। मुळात या अहवालात नोंदवण्यात आलेली जी काही निरीक्षणं, त्याची ठळक निरीक्षणं आता आपण ऐकली, बघितली। तुमचं काय मत आहे या अहवालाविषयी? या अहवालातली निरीक्षणं आणि ताशेरे राज्यासाठी किती गंभीर आहेत? नाही, कसं आहे की कॅगचे अहवाल मी 1995 सालापासून भारत सरकारची सुद्धा वाचत असतो। हो, मी ज्यावेळी मागचा रिव्ह्यू घेत असतो त्यावेळी मला तडीला गेलेलं कमी दिसतं। जर एखादी शंका घेतली तर बाबा त्याच्यावर काही कृती झाली फायनली असं फार कमी दिसतं। हो, क्षणिक ती बातमी होत असते। दुसरा एक वाजता आता जे कॅगनं आपण जे मांडलं प्रत्येक प्रकल्पाचं किती पटीनं वाढला, हो, काही कोटीपासून 1000 कोटीपर्यंत कसं गेलं, ही वस्तुस्थिती आहे, शंकाच नाही। आता यात कसं आहे की किंवा नियोजनाचा अभाव म्हणण्यापेक्षा जे काही फिनान्शियल प्लॅनिंग म्हणतात आपण, जे काय म्हणजे आर्थिक म्हणू आपण जो, तर त्याने असं आहे की मला तर एक मात्र निश्चित माहिती आहे की विदर्भातले बरेचसे प्रकल्प असे आहेत की जे काही 3 वर्षापूर्वी मंजूर केले होते, तर त्याला अर्थ नियोजन खात्याची मंजुरी नव्हती अजिबात, त्याला तांत्रिकेची मंजुरी नव्हती, त्याला सचिवांची मंजुरी नव्हती, तरीही त्या मंडळाने तो निर्णय घेतला, असं लेखी स्वरूपात आहे। आता यावरती ते काय बघायला पाहिजे की आपल्याला की हे जे इतकी किमती वाढल्या याचं एक साकल्याने बघायला पाहिजे कशामुळे वाढल्या। अधिक क्षेत्र त्यांनी घेतलं, अधिक उंचीवर पाणी पंप त्यांनी केलं, त्यांनी पाईपलाईनचं डिझाईन बदललं का प्रेशराईज करणार आहेत म्हणून, काय केल्यामुळं का स्टीलच्या किमती वाढल्या, सिमेंटच्या किमती वाढल्या, मजुरीच्या किमती वाढल्या, काय घडलं याचं केलं पाहिजे। आता मला एक विचारलं तुम्ही, तर त्यांनी मास्टर बनण्याचं काम केलं नेत्यांना शिकवायला त्याच्या खात्यातल्या। मी लिहिलं आहे म्हणजे एपिक्स ऑफ इंजिनियर करप्शनचं। एक असं आहे की ज्यावेळी आपण तुम्ही सिंचनाचा व्हाईट पेपर तो म्हणतात तो बघितला त्यात, तर एवढा धुळपिकीचं प्रमाण केलेलं आहे। तर मला एक कळत नाही की जर तुम्हाला लिफ्ट करायची आहे तर तुम्हाला पाणी पाहिजे आणि वीज पाहिजे, ही तर आंतरराष्ट्रीय व्याख्या आहे लिफ्टची, ती कमीत कमी 3 असताना लिफ्टची बसवल्या आहेत। तुम्ही बॅरेजेस बांधले, धरणाच्या खाली बांधले आणि तेच क्षेत्र तुम्ही दाखवता। बॅरेजेसचा पाया हा जायकवाडीचा 12 मीटरपर्यंत त्यांनी दाखवलेला आहे, 6 मीटर कुठेही नाही। झी 24 तास, एक पाऊल पुढे।